आपण काल पाहिलेलं आहे, ब्रह्म हेच खरं सांगायचं विठ्ठल रूपे पंढरपूरला आलेलं आहे. ते मूलतः प्रतीक पूर्णतेचं, शून्यतेचं आणि अखंडतेचं आहे. आणि ते ब्रह्म प्रतीक रूपाने पंढरपूरला विठोबा म्हणून आलं आणि तेच ब्रह्म प्रतीक रूपाने चालत्या बोलत्या पद्धतीत जिवंतपणे माणसामध्ये अवतरलेला आहे. म्हणजे खरं तर ब्रह्माने बहुश्याम होताना आपलं एक प्रतीक म्हणजे विठ्ठल किंवा कुठलाही देव असा धरा ते घेतलेलं आहे आणि आपलं चालतं बोलतं प्रतीक म्हणून त्याने अत्यंत ज्ञानी माणूस निवडलेला आहे. आता ज्ञानी माणूस म्हटलं की अनेक माणसं आहेत. त्यामध्ये ज्ञानी माणसं जरी कमी असली तरी माणसातच ज्या अर्थी ज्ञानी माणूस असतो त्या अर्थी ब्रह्माने त्याची वारी पृथ्वीवर केली तेव्हा प्रतीक रूपाने तो विठ्ठल असला तरी जिवंत रूपाने तो माणूस म्हणून आलेला आहे. आणि या माणसामध्येच काही लोकांना जिवंत रूपाने आपल्यामध्ये परमेश्वर आलेला आहे याची जाणीव होते. म्हणजे खरं तर परमेश्वराने अनेक होताना अत्यंत अभिमानाचं ठिकाण म्हणून माणसाची निवड केलेली आहे. आणि परमेश्वराने त्याच्या निर्मितीमध्ये त्याला स्वतःला अभिमानास्पद वाटावी अशी जी निर्मिती केली ती माणसाची निर्मिती आहे. तर परमेश्वराने माणसाचा अभिमान धरणं हे फार लक्षात घेण्याची गोष्ट आहे. कारण परमेश्वर हे अतिव्यापक गोष्ट आहे आणि माणूस हे तुलनेने क्षुद्र गोष्ट आहे. पण व्यापक गोष्टीने क्षुद्रतेचा अभिमान घेणं याचा अर्थ काय? तर व्यापक गोष्टीने आपलं व्यापकत्व अंश रूपाने माणसाच्या हृदयात ठेवलं आणि ते व्यापकत्व अंश रूपाने असलं तरी तत्व जे आहे ते अंश रूपाने असो किंवा पूर्णतेने असो त्याची व्यापकता, त्याची खोली नेहमी तीच असते. म्हणजे सूर्याचा किरण, त्याचा सूर्य अभिमान घेतो का? पण सूर्याचा किरण आणि संपूर्ण सूर्य तत्वता त्या किरणाची आणि सूर्याची जी खोली आहे, महत्ता आहे ती एकच आहे. म्हणून खरं तर ब्रह्म सोडून भूलोकावर आलं आणि प्रतीक रूपाने ते विठ्ठल रूपात जेव्हा पंढरपूरला करकटेवर पाय विटेवर उभं राहिलं तेव्हा तेच ब्रह्म मानव रूपाने चालत्या बोलत्या देहावस्थेत आलं आणि या चालत्या बोलत्या मानव देहावस्थेचा परमेश्वराने असा अभिमान करला की त्याच परमेश्वराला आपलं खरं रूप आरशामध्ये दिसावं. तसं ज्ञानेश्वर, जे कृष्णमूर्ती, गौतम बुद्ध, महावीर, शंकराचार्य, तुकाराम यामध्ये परमेश्वराला आपलं पूर्णत्व दिसलं. म्हणजे ब्रह्माने पृथ्वीवर येणं जेव्हा धरलं तेव्हा त्या पृथ्वीवर चालत्या बोलत्या मानवामध्येच ब्रह्माला आपलं खरं बृहद रूप पाहता आलं. जसं एखाद्याने आपल्याला स्वच्छ आरशात पाहावं. तर ब्रह्माने मानवाचा अभिमान धरलेला आहे हे मानवाच्या लक्षात येणं महत्वाचं आहे. परंतु होतं काय? साधी गोष्ट आहे. जे व्यापक आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी स्वीकारायची ताकद आहे. सागर आहे त्याच्यामध्ये गावीचे लेंड ओळ, तसंच नदीचे जळ, प्रपातीचे जळ साठवण्याची सागरामध्ये ताकद आहे. म्हणून सागराने नाल्याचा अभिमान धरावा, लहानशा झऱ्याचा अभिमान धरावा. तसं पूर्णाने ब्रह्माने माणसाचा अभिमान धरावा. हे फार उत्तम आहे आणि ही फार परिणामकारक गोष्ट आहे. परंतु मानवाने मी म्हणत अभिमान धरावा म्हणजे एखाद्या गटार पाण्याने किंवा नाल्याने आपण समुद्र आहोत अशी वल्गना करण्यासारखं आहे. तेव्हा खरी वारी परमेश्वराने, ब्रह्माने
भूलोकात येऊन यशस्वी झालेली आहे. खरी वारी ब्रह्माने मानव रूपात येऊन आपलं संपूर्ण दिव्यत्व बीज रूपाने मानवामध्ये धारण केलेलं आहे, त्याने यशस्वी झालेली आहे. परंतु मानवाला हे अजून नीट कळलेलंच नाही. मानव काय करतो तर मानवाला अजून एक लक्षात येत नाही की कुठल्याही अवस्था असो, ज्या अवस्था आहेत त्या कायमस्वरूपी वस्तीला नाहीत. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती असो त्याच्या पाठची तुर्यावस्था, वर्तमान भूत भविष्य असो त्याच्या पाठची कालातीतता, लांबी रुंदी उंची असो त्याच्या पाठची निराकारता झाल्यानंतर उत्तम मध्यम कनिष्ठ अशा तऱ्हेचे गुण असोत त्याच्या पाठी निर्गुणता. म्हणजे खरं सांगायचं तर सर्व निर्मितीच्या पाठी ती निर्मिती जिथून आली ते एक आहे. आणि जर सर्व निर्मिती एकच आहे आणि जर एक दुसरं काही नसेल तर निरर्थक आहे. म्हणून सर्व निर्मिती एक आहे आणि एक एक म्हणून ओळखायला दुसरा कोणी नसल्यामुळे ते वस्तुतः एकच्या पाठचं पूर्ण किंवा शून्य आहे. किंवा सर्व काही पूर्णातून किंवा शून्यातून आलं, यालाच म्हणायचं एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. आता या शून्य किंवा पूर्ण याच्याकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन आहे. आता बघितलं आपण, नेहमी सांगतो 5 बोट मनगटात आहेत, म्हणजे मनगटामध्ये नष्ट झालेले आहेत. मनगट कोपरामध्ये, कोपर बाहूमध्ये, बाहू शरीरामध्ये आणि शरीर अव्यक्तामध्ये. सर्व काही अव्यक्तामध्ये शून्यामध्येच त्याचं मूळ आहे. म्हणजे सर्व काही शून्यातून आलेलं आहे. पण सर्व काही शून्यातून आलं तरी सर्व काही शून्यातून येताना ते सर्व आपलं सर्वस्व म्हणजे आपला पूर्णतेचा भाव अजिबात न सोडता मानवामध्ये भले प्रतिबिंब रूपाने का असेना, पण प्रतिबिंब रूपाने जरी आपलं आत्म्याला चिदाभास म्हटलं तरी मानवामध्ये चिदाभास रूपाने का असेना, प्रतिबिंब रूपाने का असेना, त्या चिदाभासामध्येच मानवाला एक शक्यता निर्माण झालेली आहे की मडक्यातल्या पाण्याच्या सूर्याकडे बघून भले मडकं फुटलं, पाणी फुटलं, सूर्य नष्ट होत नाही. 1000 मडक्यातले 1000 सूर्य ते वस्तुतः एकच सूर्य आहेत. 1000 मडकी फुटली, सर्व पाणी गेलं तरी मूळ सूर्य वर जिथे आहे तिथे आहे. हे जसं माणसाला कळतं तशीच गोष्ट माणसाला हेही कळायला हरकत नाही की जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्था गेल्या तरी सुद्धा त्याच्यातील सूर्य तत्व, तेज तत्व तुर्या म्हणून अबाधित आहे. वर्तमान भूत भविष्य गेलं तरी त्याच्यातील जे मूळ चैतन्य तत्व आहे ते कालातीत म्हणून आहे. सर्व सगुण साकारता गेली तरी त्याच्यातील मूळ तत्व निर्गुण निराकार म्हणून आहे. सर्व व्यक्तत्व गेलं तरी त्याचं मूळ तत्व अव्यक्त म्हणून आहे. आणि जर सर्व व्यक्ताचं मूळ तत्व अव्यक्त आहे त्याचा अर्थ जिथे काही दिसत नव्हतं तिथूनच सर्व आलं अशा अर्थी सकृत दृष्टीला ते शून्यातून आलं. पण जिथे काही दिसत नव्हतं तिथून ते आलं हे जाणवलं जातं. म्हणून जिथे काही नाही तिथून सर्व येतं ही जाणीव जी येते आपल्याला, ती जाणीव जरी शून्यातून सर्व आलं असं असली तरी शून्यातून सर्व आलं अशी जाणीव जिथे आहे तिथे ती जाणीव खऱ्या अर्थाने पूर्ण आहे. पण जाणीव पूर्ण असल्याखेरीज शून्यातून सर्व येतं याचं आकलन होणार नाही. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग हे वास्तवदर्शी अशा अर्थाने एकातून अनेक आणि अर्थातच अनेक एक आणि शून्य असा हा अव्यक्तातून व्यक्ताचा प्रवास जरी असला तरी अव्यक्तातून व्यक्त येतो. हे जेव्हा माणसाला हृदयामध्ये जाणीव रूपाने जाणवतं तेव्हा अव्यक्तातून व्यक्त येतं, शून्यातून सर्व येतं. हे जे जाणवतं ही जाणीव जिथून येते त्याला शून्य न म्हणता काही माणसं पूर्ण म्हणतात. म्हणून असं ना तसं शून्य किंवा पूर्ण याच्यातूनच सर्व सगुण साकार आलेला आहे.
सर्व सत्व रजतम या त्रिगुणी अवस्था त्रिगुणातीततेतून आलेल्या आहेत. त्रिगुणातीततेतून आलेल्या आहेत. सत्व रजतम हे त्रिगुणातीत म्हणजे अव्यक्तातून आलेले आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती ही तुर्यतून म्हणजे अव्यक्तातून आलेले आहे. वर्तमान भूत भविष्य हे कालातीततेतून म्हणजे अव्यक्तातून आलेलं आहे. सर्व असंख्य आणि एक हे सुद्धा असंख्य आणि एक याच्या पाठच्या शून्यातून त्या पूर्णातून आलेलं आहे. मग हे शून्यातून किंवा पूर्णातून असंख्य होण्याचं कारण काय? तर शून्यातून किंवा पूर्णातून असंख्य होण्याचं कारण एकच आहे की आपल्या एकत्वाचा, आपल्या ऑम्निपोटंट सर्व शक्तिमानतेचा जो एक पूर्णाभिमान किंवा सत्याचा अभिमान जो त्या पूर्णाला आहे, त्या सत्याचा अभिमान त्या पूर्णाला असल्यामुळेच आपला हा अभिमान खरा का खोटा तपासून पाहण्यासाठी आपल्या सत्यत्वाचा अभिमान असलेल्या त्या पूर्णाने किंवा शून्याने बहुश्याम म्हणजे विविध भावे अशा पद्धतीने त्याच्या नकळत हा संकल्प त्याच्यातून उद्भवला आणि तो बहुश्याम होता होता तो मानवापर्यंत आला. आणि जेव्हा मानवातील ज्ञानेश्वर, तुकाराम, कृष्णमूर्ती यासारख्या लोकांनी ही जी ब्रह्माची वारी आहे, हे जे सप्लोकातून भूलोकात येणं आहे ब्रह्माचं, ते इतक्या अंतिम सत्य रूपाने जाणली. आणि ते जेव्हा जाणली तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वराला, ब्रह्माला, त्या सत्याला मानवाचा अभिमान घ्यावासा वाटला. सत्याने बहुश्याम होता होता जेव्हा आपलं सत्यत्व मानवाला कळलं तेव्हा खऱ्या अर्थाने सत्य किंवा ब्रह्म मानव रूपाने जन्म घेऊन त्याला धन्यता प्राप्त झाली. म्हणून देवाने आपला अभिमान घेणं, शून्याने किंवा पूर्णाने आपला अभिमान घेणं ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बाबा हो, आपण सर्व वारीत आहोत. त्या परमेश्वराने आपला अभिमान घ्यावा, त्या पूर्णाने आपला अभिमान घ्यावा, असं काहीतरी आपल्या हातून घडणं हे जीवनाचं सार्थक आहे. आणि हीच ती खरी खुरी सत्यलोकापासून भूलोकापर्यंतची खरी खुरी वारी आहे. आणि ही सत्यलोकापासून ती भूलोकाची वारी ज्याला कळली तो सहजासहजी भूलोकापासून सत्यलोकापर्यंत या जीवनातच मनी भावामध्ये, समाधी भावामध्ये जाऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने ब्रह्माने आपल्या पुत्राचा अभिमान धरावा असं माणूस काहीतरी या जीवनात करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने ही जीवनाची वारी जी ब्रह्माने माणसापर्यंत जीवनवारी त्याची मानलेली आहे, तर ब्रह्माची माणसापर्यंतची जीवनाची वारी त्या माणसाने ब्रह्मरूप ओळखल्यानंतर खऱ्या अर्थाने यशस्वी होते. म्हणून ते ब्रह्म आहे, ते सत्य आहे, ते खरं माणसाचा अभिमान धरण्याच्या पात्रतेचं आहे. सागर ओढ्याचा अभिमान धरू शकतो का? पण सागर म्हणतो माझ्यामध्ये कोट्यावधी ओढे मी सामावून घेतो, माझ्यामध्ये हजारो नद्या मी सामावून घेतो, माझ्यामध्ये शेकडो धबधबे मी सामावून घेतो, माझ्यामध्ये मोजता येणार नाही असे असंख्य जलबिंदू मी सामावून घेतो. म्हणून सागराने अभिमान धरावा की माझ्यामध्ये इतके जलबिंदू आहेत. सागराने अभिमान धरावा की माझ्यामध्ये एवढं पाणी आहे. ब्रह्माने किंवा सत्याने अभिमान धरावा की माझ्यामध्ये ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, कृष्ण आहे, राम आहे, भगवान गौतम बुद्ध आहे, महावीर आहे. हे खऱ्या अर्थाने ही सत्याची वारी, ब्रह्माची वारी आहे. आणि सत्याची वारी, ब्रह्माची वारी जेव्हा अशा मानवांचा अभिमान धरण्यापर्यंत येते तेव्हाच ती ब्रह्मवारी यशस्वी होते. आणि ब्रह्मवारी अशी यशस्वी होते हे ज्या मानवाला कळतो तोच मानव भूपासून सत्यलोकापर्यंत जाऊ शकतो. तर ही झाली वारीची सार्थकता. परंतु हे ज्याला कळत नाही तो मात्र शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे सतत देहानुवर्तन, लोकानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन म्हणजे लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना बुडविती जना
त्याची तिने मुक्त राहिलो वासना जी वासुदेव. तो लोक वासना म्हणजे लोकांच्या किंवा समाजातील रीतीभाती, समाजातील संस्कार सांगणारी कर्मकांड, त्याला म्हणायचं लोकवासना किंवा लोकानुवर्तन. नंतर देह वासना म्हणजे खरं तर आपण स्थूल सूक्ष्म कारण देह नसून त्या पलीकडचं जे अव्यक्त तेच आपलं मूळ रूप आहे हे न कळल्यामुळे माणूस जसा लोकरीती, चालीरीती, संस्कृती, जन्माचं ठिकाण झाल्यानंतर आपला वर्ण याचा जेव्हा अभिमान घेतो तेव्हा प्रामुख्याने माणूस रीतीभाती, संस्कार, विधिनिषेध, कर्मकांड याचा जो माणूस अभिमान घेतो त्याला म्हणायचो लोकानुवर्तन. तसंच माणूस आपलं काळं गोरेपण, आपलं उंचपण किंवा आपलं ठेंगूपण, आपलं देखणंपण किंवा आपलं कुरूपपण, आपण जिथे जन्माला आलो त्या ठिकाणी आपण श्रीमंत म्हणून आलो का गरीब म्हणून आलो, अशा तऱ्हेचा जेव्हा माणूस अभिमान घेतो तेव्हा तो देहाभिमान आहे. म्हणून चालीरीती, रूढीरिवाज, संस्कार, कर्मकांड याचा अभिमान घेणं म्हणजे लोकानुवर्तन किंवा लोकवासना. काळं गोर, उंच ठेंगू, हुशारढ, श्रीमंत गरीब याचा अभिमान घेणं म्हणजे देहवासना. आणि मी इतकं वाचलंय, मी एवढं वाचलंय, मला उपनिषद तोंडपाठ आहेत, मला शांकर भाष्य माहितीये, मला विवेक चुडामणी माहितीये, मला बौद्ध मत माहितीये, मला जैन तत्वज्ञान माहितीये, मला इस्लाम धर्म माहितीये. असं अनेकानेक वाचन आणि अनेकानेक ग्रंथाचं वाचन करून त्याचा अभिमान बाळगणं याला म्हणायचं शास्त्र वासना. म्हणून माणसाचा जन्म अविद्येने, माणसाचा जन्म जसा पूर्ण माणसात आलं आणि काही माणसांमध्ये ते पूर्णत्व जागृत झालं, तिथे ब्रह्माची किंवा सत्याची वार यशस्वी झाली. म्हणजे ब्रह्माने आणि सत्याने आपण असा मानव निर्माण केला याबद्दल परमेश्वरच स्वतः अभिमान धरतो की मी एक उत्तम मानव निर्माण केला. परंतु असंख्यात असंख्य माणसे ही खरी तर अविद्येने ग्रासित आहेत. आणि ही अविद्या म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या भाषेत देहानुवर्तन, लोकानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन हे आहे. जेव्हा मानव देहाभिमान, शास्त्राभिमान आणि लोकाभिमान आपल्या डोक्यावर बसवतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो तीन तऱ्हेच्या मायेचं आवरण आपल्यावर चढवून घेतो. आणि हे तीन तऱ्हेच्या मायेचं आवरण म्हणजे लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना, बुडविती जना त्यजनिया तिने मुक्त राहिलो वासना जयी वासुदेव तो. म्हणून लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना ही जी बाह्य खोटी माहिती असलेली म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे पण ज्ञान नाही, अशी ही तीन आवरण आहेत. लोकानुवर्तन, लोकवासना, देहानुवर्तन स्वतःला देह समजणं आणि शास्त्रानुवर्तन म्हणजे आपल्या वाचनाचा किंवा आपल्याला जे काही थोडंफार येतं त्याचा आवाजही अभिमान. म्हणजे लोकानुवर्तन, देहानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन हे खरं बघायला गेलं तर ह्या तीन वासना आहेत, त्या ज्या खोट्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान जेव्हा माणूस आपल्या डोक्यामध्ये घेतो तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने ब्रह्म माणसामध्ये का आलं हे समजून न घेता तो आपल्या बाहेर दिसणाऱ्या ह्या खोट्या गोष्टीचा लोकवासना, देहवासना, शास्त्रवासनेचा अभिमान घेतो. यालाच तर खरं खरं माया म्हणायचं. आता माया आहे का नाही, तर ज्याला कळलं की आपण शून्यातून आलो म्हणजे अव्यक्त हे आपलं रूप आहे आणि अव्यक्तातून व्यक्त म्हणून जो माणूस आला त्याला जर व्यक्ततेतून अव्यक्तापर्यंत जाता आलं तर निश्चितच त्याचा प्रवास सत्यापासून भूलोकापर्यंत, भूलोकापासून सत्यलोकापर्यंत निर्वेद होऊ शकतो. अन्यथा जर त्याने बाहेर बघितलं तर तो लोकांच्या रीतीभाती म्हणजे लोकरीती झाल्यानंतर आपल्या देहाबद्दलचे खरे खोटे अभिमान म्हणजे देहाबद्दलचं अनुवर्तन आणि अर्थातच आपल्या वाचनाचा खरा खोटा अभिमान
म्हणजे शास्त्रानुवर्तन, म्हणजे सत्य लोकापासून भूलोकापर्यंत आपण आलो. ते कसे आलो हे नीट समजून घेतले, त्याचा हेतू जर माणसाला कळला तर खऱ्या अर्थाने ब्रह्माने किंवा सत्याने हा हेतू ओळखणाऱ्या, ज्याला आपण म्हणतो जन्मजात ज्ञानी माणसाच्या निर्मितीमुळे खऱ्या अर्थाने अशा माणसाचा अभिमान देव धरतो. पण बरीचशी माणसं या गोष्टी, बरीचशी नव्हे खऱ्या अर्थाने 99.99% माणसं या अर्थाने आपल्या अस्तित्वाकडे पाहतच नाहीत. तर ते आपलं अस्तित्व लोकानुवर्तन, देहानुवर्तन, शास्त्रानुवर्तन म्हणजे रीतीभाती किंवा संस्कृती झाल्यानंतर अनेक ग्रंथांचं पठण वाचन आणि तथाकथित विद्वत्ता आणि आपल्या शरीराची गुणवत्ता, श्रीमंती, गरिबी या बाह्य गोष्टीकडे जेव्हा माणूस आकर्षित होतो तेव्हा खऱ्या अर्थाने ज्या गोष्टींना अस्तित्वच नाही, त्या अस्तित्व नसलेल्या गोष्टी या ज्या नाहीत सा माया, ज्या गोष्टी नाहीत त्या खऱ्या मानणं म्हणजे माया. अशा मायेमध्ये म्हणजे देहानुवर्तन, लोकानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन म्हणजे देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना या 3 खोट्या गोष्टीमध्ये जेव्हा माणूस अडकतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने पूर्णपणे मायेच्या अधीन होतो, पूर्णपणे तो असत्याच्या नादी लागतो. आणि मग मात्र त्याचा हा द्वैत आणि द्वंद्वात्मक, मग मात्र त्याचा हा अनेकतावाद आणि अनेक असल्यामुळे प्रत्येकाशी भांडण करणं, अमुक करणं, तमुक करणं, इथे अनेकतावाद आला आणि अनेकतेच्या पाठचं एकत्व किंवा त्याच्या पाठचं अव्यक्त जिथे समजलं नाही तेव्हा बाहेरचा अनेकतावाद हा अनेकतावाद म्हणून स्वीकारला जातो. आणि त्या कारणाने द्वैत, द्वंद्व, युद्ध, मारामाऱ्या, हिंसा या जन्माला येतात. आणि हे करताना सुद्धा प्रत्येकाचं जे देहवासना आहे, शास्त्रवासना आहे, लोकवासना आहे, त्या तिन्ही आवरणांमुळे हे द्वंद्व आणि युद्ध अधिकाधिक भीषण होतं. आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराने मानवाचा जो जन्म घेतला ती त्याची वारी सार्थ न होता ती त्याची वारी निष्फळ ठरते. त्या कारणाने लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना यामध्ये बुडालेला माणूस परमेश्वराची वारी असफल ठरवतो. आणि परमेश्वराची ही वारी असफल ठरवण्याच्या दृष्टीने त्याने जे लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना या खोट्या गोष्टींचा अंगीकार केलेला असतो. त्याच्यातून अनेक चुकीची कर्म करतात आणि त्या चुकीच्या कर्मांचं फलस्वरूप म्हणून हा माणूस वरचे वर या मायावी जगात जन्माला येतो. म्हणून जर मायावी जग हे मायावी नाही किंवा माया खोटी आहे हे जर निश्चित लक्षात आलं तर ब्रह्म ज्या कारणाने माणसामध्ये आलं ते कारण माणसाला कळेल. ते कारण एवढंच आहे की पूर्ण स्थिती अपूर्ण होण्याचं कारण एवढंच आहे की हे जी पूर्ण स्थिती आहे त्या पूर्ण स्थितीचं नेमकं ज्ञान काय. ते पूर्ण स्थितीचं ज्ञान पूर्णाला घेण्यासाठी कुठला तरी आरसा उपलब्ध असावा लागतो. कारण जसं आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला आरसा लागतो, तसा पूर्णाला पाहण्यासाठी त्याला आरसा लागला. आणि पूर्णाला पाहताना त्याने अनेक जे जीव जगत निर्माण केलं आणि त्याच्यातून असंख्य अब्जावधी माणसं निर्माण केली. त्यातील काही माणसांच्या हृदयरूपी आरशामध्ये परमेश्वराला आपलं दिव्यत्व दिसलं. त्याला असं दिसलं की अरे ज्या कारणाने मी ब्रह्म सोडून, सत्य सोडून भूलोकापर्यंत आलो ते नेमकं कारण या ज्ञानेश्वरांना दिसतंय, या ज्ञानेश्वरांना जाणवतंय, या तुकारामाला जाणवतंय, या कृष्णमूर्तींना जाणवतंय. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर अशा माणसांकडे बघून परमेश्वर आपण मानव निर्माण केल्याचा अभिमान, सार्थ अभिमान धरू शकतो. परंतु हे इतकं तुरळक आहे की परमेश्वराने अशा माणसांचा अभिमान धरावा हे अगदीच योग्य आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु 99.99% माणसं ही खऱ्या अर्थाने अस्तित्वात नसलेला
जो लोकव्यवहार आहे खऱ्या अर्थाने अस्तित्वात नसलेला, म्हणजे आपल्या चालीरीती ज्या काय आहेत त्या सांगोवांगी असतात, त्या तपासून न घेतलेल्या असतात, आजोबाने केलं म्हणून नातवान केलेलं असतं, गरज नसताना आपल्यामध्ये जातीपातीचा द्वेष निर्माण होतो. जन्माला माणसं आली, जाती आल्या नाहीत. जन्माला माणसं आली, जाती आल्या नाहीत. जन्माला माणसं आली, वर्ग आलेले नाहीत. तरी सुद्धा वर्ग विग्रह, वर्ण विग्रह, जाती विग्रह त्या नसलेल्या गोष्टी जर मानवाने आणल्या तर त्याचं दुसरं तिसरं काहीच कारण नसून मानवाला मी म्हणून एक अत्यंतिक खोटा अभिमान निर्माण झाला. त्या खोट्या अभिमानाच्या नादी लागून आपल्या रंग वर्ण वरून त्याने श्रेष्ठ कनिष्ठतेच्या व्याख्या निर्माण केल्या. त्याच्यातूनच जातीपाती झाल्या, सर्व संस्कार झाले, मी लोकांवरतून आलं आणि त्याच्यातूनच वाचन भरपूर माहिती याचा अभिमान आला. म्हणजे मानवाने आपल्या मीपणातून बाहेरचं जग पाहिलं आणि बाहेरच्या जगातली विविधता ही एकतेचा मनोहारी संगम आहे लक्षात न घेता तो विविधतेलाच खरं मानू लागला. आणि विविधतेला खरं मानल्यामुळे मी वेगळा तू वेगळा हे प्रथम त्याच्यामध्ये द्वैत निर्माण झालं. मी वेगळा तू वेगळा निर्माण झाल्यानंतर माझा रंग तुझा रंग, माझं स्थान तुझं स्थान, माझी आर्थिक स्थिती तुझी आर्थिक स्थिती असं करता करता आपल्या देहासंबंधी द्वैत निर्माण झालं. त्यानंतर आर्थिक स्थिती, बाहेरची सामाजिक स्थिती या संदर्भात सामाजिकतेच्या संदर्भात द्वंद्व निर्माण झालं. नंतर आमच्या चालीरीती तुमच्या चालीरीती अशा तऱ्हेचं ज्याला आपण म्हणतो लोकानुवर्तन, लोकरीती रूढी याच्याबद्दलचं द्वंद्व निर्माण झालं. आणि सरते शेवटी माझं वाचन, माझा अभ्यास आणि तुझं मूर्खपण, तुझं जडपण, तुझी मंद बुद्धी असं एक द्वंद्व निर्माण झालं. म्हणून जेव्हा माणसाने मी किंवा अहम हा त्या पूर्णाचा हुंकार आहे तिकडे लक्ष दिलं नाही तेव्हा ती परमेश्वराची भूलोकात येण्याची वारी खोटी ठरली. मात्र ज्ञानेश्वर, तुकाराम, कृष्णमूर्ती, बुद्ध, कृष्ण, राम यासारख्या काही लोकांमुळे, येशू, मोहम्मद पैगंबर यासारख्या काही लोकांमुळे माणसाचा अभिमान धरावा असं परमेश्वराला वाटलं, असं सत्याला ब्रह्माला वाटलं. आणि खरोखरच त्या ब्रह्माने, सत्याने, परमेश्वराने माणूस निर्माण करून एक अभिमानास्पद कामगिरी केली असं म्हणावं असं वाटतं. पण तू फार थोड्या लोकांबाबत आहे. अन्यथा अक्षरशः 99.99% लोक हे निश्चितच देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना म्हणजे देह म्हणजेच मी किंवा पूर्णता, त्यानंतर समोर ज्या रीती रूढी आहेत तोच देव, माझं वाचन, माझी विद्वत्ता म्हणजेच माझं दिव्यत्व, अशा खोट्या गोष्टी ज्याला प्रत्यक्षात सत्य म्हणून अस्तित्व नाही अशा लोकवासना, देहवासना आणि शास्त्र वासना या आपल्या डोक्यावर चढवून जेव्हा हा जो मी आहे तो बलिष्ठ झाला तेव्हाच माणसाचा रावण झाला. आणि तेव्हाच माणसाला वाटू लागलो की मला एक तोंड अपुर आहे, मला 10 तोंड हवीत, मला एक हात अपुरा आहे, 2 हात अपुर आहेत, मला सहस्त्र बाहू हवेत. मग तेव्हाच माणसाला वाटू लागलो मला एक घर अपुर आहे, माझे भारतभर बंगले असावेत, मला एक गाडी अपुरी आहे, माझ्याजवळ 25 गाड्या असाव्यात. अशा तऱ्हेने माणसाची लोकवासना, देहवासना आणि शास्त्र वासना यामुळे सर्वत्रची भूक, अधासपण वाढत गेलं. आणि जेव्हा भूक वाढते, अधासपण वाढतं तेव्हा असलेल्या साधन सामुग्रीवरती जे बलिष्ठ लोक असतात ते डल्ला मारतात. आणि अर्थातच गरिबांना त्यातलं काही मिळत नाही तेव्हा संघर्ष, हिंसा आणि द्वंद्व निर्माण होतं. म्हणून लोकवासना, शास्त्र वासना आणि अर्थातच देहवासना या तिन्ही वासना ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. ती बाह्य अवजड सामुग्री माणसाने आपल्या मीपणावर चढवून घेतली. म्हणजेच माणसाने आपल्या हाताने त्या मायेच्या चक्रामध्ये आपण जाऊन माणूस बसला. माणूस आपल्या चुकीच्या वागण्यामुळेच त्या मायारूपी चक्रात बसला. आणि जोपर्यंत चुकीचं वागणं समजून तो यामधून बाहेर येत नाही, जोपर्यंत परमेश्वराने माणसाचा अभिमान धरावा तो का धरावा आणि कसा धरला
ते जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही, जोपर्यंत ब्रह्म पंढरपूरला विठवावून आलं आणि या आपल्या माणसांमध्ये अत्यंत ज्ञानी संत लोकांमध्ये ते स्वतः पृथ्वीवरचं ब्रह्म म्हणून अवतरलं. त्याचं रहस्य काय, तर आपण सर्वच खऱ्या अर्थाने पूर्ण आहोत. आणि आपली ही जी बाह्य अपूर्णता आहे, आपलं हे जे बाहेरचं अनेकत्व आहे, आपलं हे जे बाहेरचं वेगवेगळेपण आहे, ते मूलतः एकाच अनेकत्व आहे. आणि एक सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्ण किंवा शून्यातून अव्यक्तातून आलेला आहोत. म्हणून आपण पृथ्वीवर असलो तर आपण कुठल्याही देशात असलो तरी आपण खऱ्या अर्थाने अव्यक्ताचेच कायमस्वरूपी रहिवासी आहोत. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा जी आपली अदरवाईज आज उलटी वारी चालू आहे. आपण जातो विठोबाकडे, विठोबा आहे ब्रह्माचं प्रतीक, म्हणजे विठोबाकडे जाऊन आपण ब्रह्माकडे जायचो अशी आपली जरी धारणा असली तरी ती धारणा काही क्षण धारणा म्हणून खरी असली तरी आपल्यामध्ये आपण जे कायमस्वरूपी धारण केलेलं आहे ते लोकवासना, शास्त्र वासना आणि देह वासना अशा 3 तऱ्हेच्या चुकीच्या गोष्टी, म्हणजे खऱ्या अर्थाने माया चक्र हे खरं समजून आपण वागत आहोत. आणि एकदा तुम्ही मायाचक्राला खरे समजला की त्या मायाचक्रानुसार तुमचं वर्तन होतं आणि कर्माचा परिपाक म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला या जगात जन्माला यावं लागतं. आणि मग या जगात जन्माला आल्यानंतर आपण ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या अवस्थेला कधी पोचणार हे सर्वस्वी बघायचं झालं तर परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून राहतं. पण तू परमेश्वर सत्यलोकातून इथे का आला हे जर या जन्मात समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला तर निश्चितच माणसाचा जन्म अविद्येने नाडलेला आहे. आद्य शंकराचार्यांच्या भाषेत देहानुवर्तन, लोकानुवर्तन आणि शास्त्रानुवर्तन हे विषय माणूस डोक्यावर बसवत आला आहे. इंद्रियांच्या, लोकांच्या व शास्त्रांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या मतांचा तो अभिमान घेतो आणि अभिमानालाच स्वतःचे अस्तित्व समजतो. जिथे अस्तित्व दुधारीवर उभे राहते तिथे त्यावर आधारलेले जगणे सत्य कसे असेल. परिणामी आपण शेवटपर्यंत सत्याच्या भट्टीत संदिग्ध अवस्थेतच जन्म व्यतीत करत राहतो. त्यानंतर श्रद्धा, आत्मविश्वास हे सतत चढ उतारावर खेळणारे शब्द आपल्याला जीवनभर त्यांच्या तालावर खेळवत राहतात. एकदा अविद्येचे जगणे स्वीकारले की मग त्यानंतर आडव्या पडलेल्या चाकाचे काल्पनिक धावणे सुरू होते. लक्षात घ्या, हे जन्म मृत्यूचे चक्र हे हॉरिझॉन्टल आहे आणि विद्येचं चक्र हे सत्यलोकापासून भूलोकापर्यंत म्हणजे मेरी गो राऊंड, म्हणजे आनंदाचं चक्र वर खाली होतंय. असं सत्यलोक ते भूलोकापर्यंत चक्र हे मेरी गो राऊंड आहे. आणि अविद्येने ग्रासलेला जो माणूस आहे तो मात्र ज्या चक्रावर आहे तो आडव्या पडलेल्या चाकावरती धावत आहे. चाकातले खरे धावणे तर निरंकारच असते, पण आडवे पडल्यामुळे त्याला आता खोट्या काल्पनिक धावण्याचा आधार घ्यावा लागतो. तात्पर्य, ज्या ठिकाणी विषय पोकळ अहंकाराच्या जीवावर उभे राहतात त्या ठिकाणी असत्याचा पाया मजबूत होऊन बसतो. अभिमान काय आणि स्वाभिमान काय, नाव बदलून त्यात केवळ सूक्ष्म अहंकारच खेळत राहतो. आपण जेव्हा एखाद्या विषयाचा अभिमान घेतो तेव्हा त्यातून निरर्थक भांडणे जन्माला येतात, पाप-प्रभाव जन्माला येतो, चढाओढ स्पर्धा जन्माला येते. हे सारे कितीही गोंडस वाटत असले तरी शेवटी आनंदाच्या नावावर दुःखाचे डोंगरच आपल्या पुढे उभे राहतात. या प्रश्नाचे उत्तर थोडे उलटे आहे. आपण परमेश्वराला अभिमान घेण्याऐवजी जर परमेश्वराने आपला अभिमान घेतला तर मात्र सगळेच परिमाण आणि परिणाम उलटे होतात. अस्तित्वावर चढलेले उधार मुखवटे मग आपोआपच गळून पडतात. जीवाने परमेश्वर मानणे हे नाल्याने सागराचा सिद्धांत मानण्यासारखं आहे. सागराकडे जी सामावून घेण्याची निगरवी अमर्याद ताकद आहे ती नाल्याकडे नाही. त्यामुळे परमेश्वरानेच आपला अभिमान घ्यायला हवा. सगळे विस्मयचकित करणारे चमत्कारांचे जग त्यानंतर मग आपोआप सुरू होते. घटना आपोआपच संदेह व भयाचा प्रांत ओलांडते. तिथे निस्संदेह अभयाचे राज्य सुरू होते.
तिथेच खऱ्या अर्थाने जीवाचे जीवन असणाऱ्या परम आनंदाचा जन्म होतो आणि जीवनवारी सफल होते. असं जेव्हा होतं तेव्हा माणूस स्वतःकडे सोल म्हणून, आत्मा म्हणून किंवा पूर्णत्व म्हणून पाहतो. माणूस स्वतःकडे जेव्हा पूर्णत्व म्हणून पाहतो तेव्हा तो दुसऱ्या प्रत्येक जीवाकडे पूर्ण म्हणून पाहतो आणि आत्मा आत्म्याशी संवाद साधतो, आत्म्या आत्म्याशी बोलतो, आत्मा आत्म्याशी क्रियेद्वारे विनिमय करत आहे. अशी जेव्हा भावस्थिती अंतर्बाह्य तयार होते तेव्हा खऱ्या अर्थाने अशा जागृत आत्मा असलेल्या किंवा अशा स्वतःला पूर्णावस्थेत असलेल्या माणसाचाच अभिमान देव घेतो आणि अशा माणसाचा देवाने अभिमान घेणं हे अगदी अचूक आहे. मात्र आपण अति क्षुद्र गोष्टी लोकवासना, ध्येयवासना, शास्त्रवासना यात अडकलेले असताना, संपूर्ण या गोष्टींच्या आहारी गेलेले असताना परमेश्वराबद्दल मानणे, सिद्धांत मानणे हे खऱ्या अर्थाने अजिबात ज्ञान नसलेल्या माणसाने वाचनाच्या आधारे बोलण्यासारखं आहे. कदाचित आपल्या मनात प्रश्न येईल की हे जे बोललं जाते तो सुद्धा माणूस तसा असू शकतो काय? जरूर तसा असू शकतो, पण तो एक लक्षात घ्या, हे असं तसं असणं हे आपल्यातलं व्यंगत्व, ही आपल्यातली उणीव दूर करण्यासाठी जर आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली तर ती प्रेरणाच आपल्यातील आत्म्याची किंवा पूर्णत्वाची प्रेरणा आहे. आणि ही आत्म्याची आणि पूर्णत्वाची प्रेरणा निर्माण झाली तर लोकवासना, ध्येयवासना, शास्त्रवासना रूपी मायावी चक्र नाहीच आहे समजल्यामुळे आपले संपूर्ण व्यवहार दैवी होऊ शकतात. आणि अशा वेळीच खऱ्या अर्थाने आपली वारी आणि परमेश्वराची वारी ही एकरूप होऊ शकते. सध्या माणसाची वारी ही मी वारी आहे, अहंकाराची वारी आहे, म्हणून ती उलटी वारी आहे. ती उलटी वारी योग्य करायची असेल तर सत आणि अहम, अहम आणि तत् हे केवळ आणि केवळ पूर्ण आहे या भानातच कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. कायमस्वरूपी सोहमात्मा सहा अहम आत्मा स्वाहम सहा. खरं तर आपण आत्मा म्हणूनच आपलं वर्तन सर्वत्र करता आणि सर्वांबरोबर आपण आत्मा म्हणूनच सर्वत्र सर्वांबरोबर आणि सर्वत्र वावर ठेवला तर आपली ही वारी खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. अस्तु. धन्यवाद. चिंतनात राहा. जे योग्य ते ब्रह्माचं, अयोग्य ते मर्यादित नारायण पाटील करतो. पण तरी सुद्धा मर्यादितत्व टाकण्यासाठी ध्यास धरला तर निश्चितच ज्ञानेश्वर तुकारामांसारखेच आशीर्वाद तुम्हा आम्हाला ब्रह्म देणारच नव्हे. सर्व खरं तर माणसाची निर्मितीच ब्रह्माने त्या माणसाचा अभिमान धरावा अशा हेतूने केलेली आहे. आणि इथून पुढे जोपर्यंत याहून पुढची निर्मिती होत नाही तोपर्यंत परमेश्वराने माणूस ही सर्वोच्च निर्मिती केलेली आहे. त्याचा अभिमान जरूर परमेश्वर धरेल. आणि त्या परमेश्वराच्या अभिमानाला आपण सार्थ ठरवायचं असेल तर आपणाला तो जिथून आला तिथे म्हणजे आपल्याला भूलोकातून सत्यलोकाचे वेध घेता आले पाहिजे. भूलोकातूनच लोकाचे वेध घेणे म्हणजेच मायाचक्र नासून माया नाही ओळखून केवळ आणि केवळ आत्मरूप होऊन असणे. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.